आणि यानंतर थेट जाऊयात सागर बंगल्याच्या बाहेर। देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरसाठी रवाना होत आहेत। देवेंद्र फडणवीसांनी कालच पत्रकार परिषद घेतलेली होती। यानंतर आपल्याला सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करावं असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर आता राज्यातले जे प्रमुख नेते आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल होत आहेत, त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात आहेत। तर दुसरीकडे आता देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला देखील रवाना होणार आहेत। आपलं जे शीर्षस्थ नेतृत्व आहेत, पक्षवरिष्ठ आहेत, त्यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। त्यामुळे आता वरिष्ठांकडून काय नेमका देवेंद्र फडणवीसांबाबत निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर या बाबतीचे अपडेट जाणून घ्या। सुशांत सावंत आपल्यासोबत आहे। सुशांत, आता फडणवीस नागपूरकडे रवाना होत असल्याचं समजतंय, काय अपडेट आहेत? दीपक, बरोबर आहे। देवेंद्र फडणवीस सुरुवातीला नागपूरला जातील आणि त्यानंतर नागपूरवरून ते दिल्लीला जातील अशी आपल्याला माहिती मिळते। थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुंबईतील सागर या निवासस्थानातून नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। आता या ठिकाणी त्यांची गाडी जी आहे ती बंगल्याच्या बाहेर लागलेली आहे आणि थोड्याच वेळात ते नागपूरसाठी रवाना होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर आज देवेंद्र फडणवीस रात्री दिल्लीमध्ये मुक्काम करणार आहेत आणि दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, JP नड्डा असतील, त्यांची ते भेट घेणार आहेत। काल त्यांनी जी भूमिका घेतल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्रातील नेते देखील त्यांची समजूत काढताना पाहायला मिळत आहेत। मग ते भाजपचे नेते असतील किंवा अजित पवार राष्ट्रवादी गट असतील किंवा शिंदेच्या शिवसेनेचे नेते असतील, ते त्यांची समजूत काढताना मिळत आहेत। आणि आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर ही ताजी दृश्य आपण दाखवू शकतो प्रेक्षकांना। देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जो आहे तो आता निघतो आहे। सुरुवातीला देवेंद्र फडणवीस नागपूरला जातील आणि त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होतील। दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्वाशी नेमकी काय चर्चा करणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी काल जे आहे ते सांगितलं होतं, मी माझी भूमिका जी आहे ती पक्ष नेतृत्वाकडे मांडणार आहे। मला या सरकारमधून मोकळं करावं, कारण आगामी विधानसभा निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवर मला पक्षासाठी काम करायचं आहे। महाराष्ट्रात जे भाजपला अपयश मिळालेलं आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारत मला या मंत्रिपदापासून, उपमुख्यमंत्रीपदापासून मोकळं करा असं त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्वाला काय सांगणार आहेत, पक्ष नेतृत्व त्यांचं म्हणणं मान्य करणार का, की पुन्हा पक्ष नेतृत्व त्यांना उपमुख्यमंत्रीपदी ठेवूनच पुन्हा पक्ष संघटन वाढवण्याची जबाबदारी देणार आहेत का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, सुशांत, त्यांचा हा नागपूरचा दौरा नियोजित होता की जो नागपूरचा दौरा होता तो नियोजित होता। शिवराज्याभिषेक निमित्त नागपूरमध्ये कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस जाणार आहेत आणि त्यानंतर दुपारनंतर ते दिल्लीसाठी रवाना होतील। दिल्लीमध्ये ते आज मुक्काम करतील आणि दिल्लीतील प्रमुख महत्त्वाचे नेते आहेत, JP नड्डा असतील, अमित शहा असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांना भेटतील। आपण जर एकीकडे पाहिलं असेल तर उद्या दिल्लीमध्ये सर्व खासदारांची जी आहे ती भाजपच्या बैठक आहे, कारण सरकार स्थापनेच्या हालचाली ज्या आहेत त्या केंद्रीय पातळीवर सुरू होत आहेत। तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजप स्वाभाविकच आता दिल्लीचं नेतृत्व फडणवीसांबाबत काय निर्णय घेतं पाहणं महत्त्वाचं असेल। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बघा नीट,